जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय महाफास्ट. पुढच्या अर्ध्या तासात आपण घेणार आहोत ताज्या आणि अपडेटेड 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. मंत्रालयातल्या कम्प्युटरवर सध्या लॉकी रॅन्सम नावाच्या व्हायरसनं हल्ला केलाय आणि त्यामुळे 150 पेक्षा अधिक कम्प्युटरमधला डेटा करप्ट झालाय. व्हायरसच्या हल्ल्यामुळे महसूल आणि सार्वजनिक विभागातील सिस्टीमवर त्याचा परिणाम झालाय आणि यावर सतर्कतेचा इशारा देत मंत्रालयात जीमेल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ऑफिशियल मेल वापरायला सांगण्यात आलंय. व्हायरसपासून खबरदारीचा उपाय म्हणून सध्या अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. राज्याचा निकाल 86.60% असून यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 93.29% इतका लागलाय. दरम्यान ऑक्टोबरऐवजी जुलैमध्येच 12वीची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. नीट परीक्षेच्या धर्तीवर 12वीच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. याबाबत तज्ज्ञांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचं बोर्डाचे अध्यक्ष गंगाराम ममाणे यांनी म्हटलंय. यंदा नीट रद्द झाली असली तरी पुढच्या वर्षापासून नीट परीक्षा विद्यार्थ्यांना बंधनकारक होण्याची शक्यता असल्यानं 12वी परीक्षा पद्धतीतच बदल करण्याची गरज आहे. कोयना धरणात 11.81 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात भारनियमन वाढण्याची शक्यता आहे. धरणातील पाणी कमी झाल्यानं वीज निर्मितीचा तिसरा टप्पा बंद करण्यात आलाय. त्यामुळे दररोज 2200 मेगावॅट वीज निर्मिती होणाऱ्या कोयना धरणातून आता फक्त 1100 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हवामान खात्यानं एक गुड न्यूज आणली आहे. 29 मे पर्यंत पुण्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 27 मे पासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वावटळीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कुर्ल्यातील शिवसृष्टी येथे नाला खचून 25 ते 30 दुकानं आणि घरं जमीनदोस्त झाली आहेत. नालेसफाईमुळे जमीन खचली आणि दुर्घटना घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सकाळी 6 वाजल्यापासून घरं खचायला सुरुवात झाली होती. फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्यात. तर फायर ब्रिगेडकडून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. महापालिका निवडणुका रासप स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचं पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. महापालिकेच्या 227 जागा रासप लढणार असल्याचं जानकरांनी म्हटलंय. कडकडीत उन्हात उभं राहून ट्रॅफिक पोलिसांना काम करावं लागतं. जळगावमध्ये पारा 45च्या पार गेला असतानाही पोलिसांना रस्त्यावर उभं राहून ट्रॅफिक नियंत्रण करावं लागतं. या पोलिसांना एका समाजसेवी संस्थेनं कुल्फी खायला दिली. उन्हाळ्यापासून काही अंशी का होईना पण दिलासा मिळावा यासाठी शहरातले 125 पोलीस कर्मचाऱ्यांना कुल्फी खायला देण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील बोपकेलचा तरंगता पूल 7 जूनपासून काढण्यात येणार आहे. पावसाळ्यात पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा तरंगता पूल पावसाळा संपेपर्यंत काढण्यात येणार आहे. या संदर्भात लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कळवलं आहे. मात्र बोपखेलवासियांना वाहतुकीसाठी इतर कोणताही मार्ग उपलब्ध नसल्यानं वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळचा अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना अटक झाली आहे. ठाणे जेलमध्ये 5 स्टार सारखी ट्रीटमेंट मिळत असल्याची माहिती मिळत आहे. कैद्यांना 5 लाखात 5 स्टारची सुविधा मिळत आहे असं मुख्याध्यापकांना निनावी पत्र आलं होतं. या पत्रामुळे तुरुंग अधीक्षकांची चौकशी होणार आहे. या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य तसंच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख वसंत भोजने बेपत्ता झाले आहेत। 2 दिवसांपासून वसंत भोजने बेपत्ता असल्याची माहिती मिळते। याबाबत नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। खामगावला पेशंटला भेटून येतो असं सांगून वसंत भोजने 2 दिवसापासून घराबाहेर पडले होते। जाताना ते स्वतःची स्विफ्ट गाडी बरोबर घेऊन गेले आहेत। अहमदनगरमधले 20 तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। हे तरुण शिर्डीनगर आणि श्रीरामपूरचे असल्याची माहिती मिळते। औरंगाबादमध्ये मुफ्ती अब्दुल समी कासिम यांची बैठक झाली होती। या बैठकीला नगरचे तरुण उपस्थित होते। अब्दुल कासमी हा आयसिसचा कट्टर समर्थक असून तो पोलिसांच्या रडारवर आहे। आयसिसच्या टार्गेटवर बॉलिवूड असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। आयसिसचा संशयित दहशतवादी मुदब्बिर शेखनं हा खुलासा केलाय। बॉलिवूडकडून खंडणी मागण्याचा आयसिसचा विचार होता असंही त्यानं म्हटलंय। मुदब्बिरला जानेवारीमध्ये महाराष्ट्र एटीएस आणि MIAनं मुंब्रामधून ताब्यात घेतलं होतं। युगचांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातला आरोपी राजेश दवारेवर नागपूरच्या जेलमध्ये हल्ला करण्यात आलाय। आरोपी हिमायत बेगनं फाशीच्या यार्डमध्ये राजेशच्या डोक्यावर वार केलेत। जेवण वाढण्याच्या पळीनं हा हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही। हिमायत हा जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये स्कायवॉकवरून खाली पडलेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी काही तरुणांनी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं। मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमी व्यक्तीला काही झालं तर तुम्हाला जबाबदार धरू असा दम भरला। डॉक्टरांच्या वर्तणुकीमुळे माणुसकी दाखवणाऱ्या तरुणांना मात्र मनस्ताप झाला। पुण्यात अपहरण करून सचिन तुपेरे या युवकाचा खून करण्यात आलाय। या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। सिंहगड रोडवरच्या पानमळा भागात राहणाऱ्या सचिनचं 23 तारखेला अपहरण करण्यात आलं होतं। पूर्ववैमनस्यातून सचिनचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। 3 दिवसांपूर्वी वारजे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोल्हापूरमध्ये एका ट्रॅफिक पोलीस दलातील फौजदाराला बेदम मारहाण झाली। दिवसाढवळ्या भर रस्त्यात या फौजदाराला मारहाण करण्यात आली। जानबा देसाई असं या फौजदाराचं नाव आहे। त्यानं बाईकवरून जाणाऱ्या 2 तरुणांना हातानं थांबवलं होतं आणि याचा राग आल्यानं या दोघांनी त्यांना मारहाण केली। मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिका फुटी प्रकरणी आणखी 2 संशयितांची नावं पोलिसांच्या हाती लागली आहेत। हे दोघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या 92 उत्तरपत्रिका पोलिसांना या आरोपींकडून मिळाल्या होत्या। आता आणखी 5 उत्तरपत्रिका पोलिसांच्या हाती लागल्या आहेत। घाटकोपरमध्ये 60 वर्षांच्या महिलेनं ट्रेनखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत। अपघातानंतर महिलेला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। घरगुती कारणातून या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येते आहे। प्रमिला पेडणेकर असं या महिलेचं नाव असून अमृतनगरच्या त्या रहिवाशी आहेत। अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI पोटॅशियम ब्रोमाइटवर बंदी घालत नाही तोपर्यंत FDA कारवाई करू शकत नाही। हा निर्णय केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या राज्यामध्ये अन्न आणि सुरक्षा प्राधिकरण कारवाई करू शकत नाही। राज्यात यंदा सरासरीच्या 25% अधिक पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केलाय। तसंच अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। त्याचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले आहेत। मुंबई उपनगरात रखडलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट अवलंबणं राज्य सरकारच्या विचाराधीन आहे। या विकासाचा उपनगरावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्याचं काम नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटकडे पालिकेनं सोपवलंय। पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती न करता केवळ टेक्निशियन्सच्या जीवावर पॅथॉलॉजी लॅब चालवण्यावर बंदी घालणारा वटहुकूम मंगळवारी राज्यपालांनी जारी केलाय।
पिंपरी चिंचवड परिसरातील 17 शाळांमधील 5,000हून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे. अशा शाळांमधून प्रवेश घेऊ नये असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यातील आदिवासी अनुदानित आश्रमशाळांमधील पहारेकऱ्यांचं मानधन 3,200 रुपयांवरून 5,000 करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचा लाभ राज्यातील 556 पहारेकऱ्यांना होणार आहे. मध्य रेल्वेवरील 5व्या आणि 6व्या मार्गिकेचा प्रकल्प फक्त मुख्य मार्गावरील प्रवाशांसाठी नाही तर हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पासाठी कुर्ला स्थानकातील हार्बर मार्गाचे प्लॅटफॉर्म उन्नत करण्यात येणार आहेत. तर सध्या हार्बर मार्गासाठी असलेल्या 2 प्लॅटफॉर्मच्या जोडीला एक टर्मिनल प्लॅटफॉर्मही उभारण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे पुलाचं काम प्री कॉस्ट तंत्रज्ञानानं करण्यात येणार आहे. याआधी वर्धा रोडवर जामठ्याजवळ 222 एकर वर्गवारीनुसार प्रीकास्ट बॉक्स गर्डर निर्मितीला प्रारंभ झाला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट प्रशासन नवनवीन फंडे अंमलात आणतंय. या अंतर्गत बस सोबत सेल्फी आणि बेस्टसाठी ब्रीदवाक्य तयार करण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. एकाच वेळी इंधन आणि विजेवर चालणारी देशातील पहिली प्रदूषणमुक्त प्रवासी बस नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमात दाखल झाली आहे. लवकरच ही बस पाम बीच मार्गावर धावणार आहे. सिंगापूर, हाँगकाँग या आशियाई देशांनंतर भारतात दाखल झालेली ही पहिलीच बस आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघामधील बेकायदा बांधकामात सहभागी असल्याचा आरोप असलेले नगरसेवकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांची मंगळवारी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासमोर सुनावणी झाली. म्हाडातर्फे 24 फेब्रुवारीला काढलेल्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना कागदपत्र सादर करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन म्हाडातर्फे करण्यात आलं आहे. राज्यातील जवळपास 900च्या वर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे आयुक्तालयातील 250च्या वर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सुमारे 600च्या वर पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी जारी करण्यात येणार आहेत. जुहू आणि वर्सोवामधील चौपाट्यांवर पर्यटकांची गर्दी जमते. मात्र याच चौपाट्यांच्या मधोमध आता आणखी एक चौपाटी आकाराला येत आहे. या चौपाटीचं नाव अंधेरी चौपाटी असं करण्यात आलंय. जुहू आणि वर्सोवा चौपाट्यांच्या दरम्यान समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या झोपड्या हटवून या ठिकाणी नवीन चौपाटी विकसित करण्यात येणार आहे. गायक अरिजित सिंग सध्या सलमान खानची माफी मागत फिरतोय. मात्र सलमान त्याच्याकडे लक्षही देत नाहीये. त्यामुळे अरिजित सिंग मिळेल त्या माध्यमातून सलमानची माफी मागायला लागलाय. एका अवॉर्ड सोहळ्यात अरिजितनं सलमानचा अपमान केला होता. त्याची अरिजितला उशिरा जाणीव झाल्यानं त्यानं माफी मागायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारला गुरुवारी 2 वर्ष पूर्ण होत आहेत. याच निमित्त केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी विकास पुस्तिका बनवली आहे. मात्र या विकास पुस्तिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांचाच उल्लेख गायब आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एका इसमाला रोज दगड, माती आणि वाळू खायचं व्यसन लागलंय. रामेश्वर असं या इसमाचं नाव असून बऱ्याच काळापासून तो दगड, माती आणि वाळू खातोय. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या काळापासून पोटात या गोष्टी गेल्या तरीही त्याला कोणताही त्रास झाला नाहीये. हनोईमध्ये ओबामांनी रस्त्यावर फिरण्यासाठी निघाले होते. अचानक त्यांच्या गाड्यांचा ताफा एका गल्लीतल्या छोट्याशा हॉटेलजवळ थांबला आणि गाडीतून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उतरले. ओबामा अचानक त्या साध्या हॉटेलमध्ये गेले आणि तिथे त्यांनी जेवण ऑर्डर केलं.
इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी बायकोसाठी सेकंड हँड कार खरेदी केली आहे. निसान मायक्रा कार त्यांनी 1495 पाऊंड्स म्हणजेच 1.5 लाखात खरेदी केली आहे. पंतप्रधानांना ही कार सेल्समन इयान हॅरिसनं विकली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या 4 दिवसांच्या चीन दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. त्यांचा हा दौरा भारतासाठी सर्वच आघाड्यांवर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दौऱ्यामुळे आण्विक पुरवठादार देशांच्या गटामध्ये भारताच्या समावेशाला असलेला चीनचा विरोध मावळू शकतो. पॅरिसहून कैरोला जाणारं इजिप्त एअरलाइन्सचं विमान गुरुवारी अचानक रडारवरून गायब झाल्यानंतर त्याचा कसून शोध घेण्यात आलाय. विमान भूमध्य सागरात कोसळलं असल्याचं निष्पन्न झालंय. समुद्रात सापडलेल्या मानवी अवशेषांवरून विमानात स्फोट झाल्यानंतर ते कोसळल्याचा दावा करण्यात येतोय. वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पार्टीचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाहिलं जातं. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय झाल्यास देशातील 28% अमेरिकन नागरिकांनी देश सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय मोबाईल हँडसेट निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सनं सेल्फी लोकांसाठी एक नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. बोल्ट सेल्फी असं या स्मार्टफोनचं नाव आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर व्हाईट रंगाच्या ऑप्शनमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. ऑडीनं भारतात एक नवीन कार लॉन्च केली आहे. ऑडी R8 V10 असं या कारचं नाव आहे. जर्मनीच्या लक्झरी कार उत्पादनानं ही कार लॉन्च केली आहे. तसंच या गाडीची किंमत 2,64,00,000 रुपये इतकी आहे. नव्या बँक व्यवसायासाठी परवाना मिळूनही त्याबाबतची अनुत्सुकता महिंद्रा समूहातल्या टेक महिंद्रानेही दाखवली आहे. देशात पेमेंट बँक व्यवसाय उभारायची इच्छा नाही असं कंपनीनं मंगळवारी स्पष्ट केलं आहे. HTCचा HTC 10 हा स्मार्टफोन भारतात उद्या लॉन्च होण्याची शक्यता आहे. HTCनं गुरुवारी राजधानी दिल्लीत होणाऱ्या इव्हेंटसाठी प्रसारमाध्यमांना निमंत्रण पाठवली आहेत. मात्र गुरुवारच्या इव्हेंटमध्ये कोणता स्मार्टफोन लॉन्च होणार हे मात्र जाहीर केलेलं नाही. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनं बुधवारपासून पुन्हा एकदा बिग शॉपिंग डेज हा नावाचा सेल सुरू केला आहे. हा सेल शुक्रवार म्हणजेच 3 दिवस सुरू असणार आहे. सेलमध्ये अनेक वस्तूंवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. BCCIचे सचिव अजय शिर्के यांनी ही माहिती दिली आहे. IPLमध्ये पंजाब विरुद्धच्या सामन्यात नेहराच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत त्याचा मुलगा अर्जुनही वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झालाय. अर्जुन तेंडुलकरची आंतरविभागीय स्पर्धेच्या 16 वर्षांखालील गटात पश्चिम विभागात निवड झाली आहे. भारताचा स्टार क्युइस्ट पंकज अडवाणी यानं अबुधाबीमध्ये पार पडलेल्या आशियाई 6 रेड स्नूकरमध्ये विजेतेपद मिळवून नवीन इतिहास रचलाय. 6व्यांदा हा किताब त्याने जिंकलाय. त्याचबरोबर जागतिक आणि महाद्वीप किताब एकाच वेळी जिंकून त्याने महान कामगिरी बजावली आहे. आणि या बातमीसह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.